नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केला जाणार? 15 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीच्या काही आपण न्यूज बघितल्या होत्या। काही न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं, परंतु जे काही प्रस्ताव असतील ते 15 जानेवारीनंतर अहवाल हे सादर केले जाणार होते अशा पद्धतीच्या त्या न्यूज होत्या। परंतु अनेकाला आता प्रश्न पडलेला आहे, ज्या आर्थिक नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे, परंतु आता पीक विम्याची रक्कम एकंदरीत कधी जमा केली जाणार हे देखील एक महत्त्वाचा प्रश्न असेल। कारण तर अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे, अजितदादा पवार आता या दुनियेत राहिले नाही, या धर्तीवरती राहिले नाही, अर्थमंत्रीपद हे सुद्धा धोक्यात आलेले। अर्थमंत्रीपद आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाईल, परंतु महत्त्वाचं म्हणजे 2025चा पीक विमा या दरम्यान कधी दिला जाणार। आता याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम, पेरणीचं अनुदान हे देण्यात आलं। त्यानंतर यावर्षीचा 2025चा पीक विमा हा एकंदरीत कधी दिला जाणार अशा पद्धतीच्या विचारणा केल्या जात होत्या। आणि 15 जानेवारीनंतर जे काही पीक विमा कंपनीला अहवाल असतील, राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेले ते अहवाल सादर करण्याचं काम सुरू झालं होतं। त्यानंतर हे अहवाल सादर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत हे पैसे जमा केले जाणार अशा पद्धतीच्या न्यूज सुद्धा आपण बघितल्या होत्या। जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तशा सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या, परंतु अद्याप पैसे जमा झाले नाही। एकंदरीत जे काही पीक विमा असेल तो कधी जमा केला जाणार? कारण तर ज्या अर्थी अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद होतं, त्यासाठी जे काही निधी असेल, म्हणजेच पीक विमा कंपनीला देण्यासाठी जे काही निधी लागणार असेल त्याची तरतूद करणं बंधनकारक होतं, परंतु जे काही वेळेचा घाला घातला आणि अजितदादा पवार यांचं निधन झालं। आता एकंदरीत जे काही निधी असेल ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातात आलेलं आहे, म्हणजेच काय तर अर्थमंत्रीपदाचे जे काही सूत्र असतील ते त्यांच्या हातात आलेले। आता हे सूत्र कशा पद्धतीने हलवल्या जाणार आणि ज्या ज्या जिल्ह्यातील जे काही पैशाची आणीबाणी असेल ती 50 पैशाच्या आत आलेल्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही कधी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि एकंदरीत या महिन्याच्या म्हणजेच दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीच्या काही शाश्वती येताना दिसत आहे। आणि एकंदरीत जर पैसे वाटप करायचे असतील तर जे काही लागणारे बजेट असेल त्याची निधी ही पीक विमा कंपन्याला दिली जाईल। त्याचा जो काही हिस्सा असेल राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा अशी मिळून जे काही निधी असेल ती पीक विमा कंपन्याला दिली जाईल। आणि ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे अर्थात काय नुकसान भरपाईची रक्कम ज्या ज्या जिल्ह्यात मिळालेली आहे, ज्या जिल्ह्यातील पैशाची आणीबाणी जाहीर झालेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीच्या सुद्धा काही माहित्या समोर येत आहेत, परंतु तारीख निश्चित नाही। तारीख कोणती जाहीर केली जाते आणि या पैशाचं वितरण हे कधी केलं जाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच माहीत आहे। आता जी काही निधीची रक्कम असेल ती कशा पद्धतीने वाटप केली जाते, 17,500 प्रमाणे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे कशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम दिली जातात, 50,000ची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।